सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हावळे पाटील, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काही जे उमेदवार आहे ते आपलं जे मुंबईचं आंदोलन म्हणा किंवा आंतरवाली सराटीपासून जे आंदोलनं झाले, जागोजागी जे मोर्चे निघाले, साखळी उपोषणं झाले किंवा ज्या जाहीर सभा झाल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात, तर काही उमेदवार त्याचं भांडवल करत आहे की त्या सभेमध्ये याच्यामध्ये आम्ही जेवू घातलं, पाणी पाजू घातलं, पैसे दिले, स्टेज दिला, असे भरपूर काही लोक उमेदवार हे तोंडावाटे या गोष्टी काढायला लागलेले आहे। तर किळस यायला लागली त्या उमेदवारांविषयी, कारण हा लढा हा अखंड मराठ्यांचा लढा आहे आणि याच्यात कुणाला काही मागितलं गेलं नव्हतं। आज मुंबईला जरी आम्ही लाखोच्या संख्येने आलो होतो, तर तिथं सर्वांनी एक वर्ष पुरेल इतका दानापाणी घरून घेऊन आलेलं होतं। त्यामुळं इथं कोणी उपकार केलेले नाही, केले असेल तर ते समाजामध्ये म्हणजे चुकीचं, तुमच्याबद्दलच चुकीच्या, तुम्ही केलं ते चांगलं केलं असेल पण ते तुम्ही सांगायला नाही पाहिजे की आम्ही केलं, कारण हे गुप्तदान होतं। याच्यामध्ये तुम्ही जेवू घातलं असं हे सांगणं योग्य नाही। तुम्ही पाणी पाजलं तेही तुम्ही म्हणजे तोंडावाटे काढायला लागले, हे चुकीचं आहे। आणि मी समाज बांधवांना आपल्या एक सांगू इच्छितो की कुठलाही उमेदवार निवडताना त्या व्यक्तीचं मराठा समाजासाठी किती योगदान आहे, त्यांनी आजपर्यंत मराठा समाजाविषयी किती वेळा रस्त्यावर उतरलेला आहे, किती वेळा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहे, कुठल्या पक्षासोबत आहे, त्या पक्षाची मराठा आरक्षणाविषयी भूमिका काय आहे, शेतकऱ्यांना न्याय त्या पक्षाने दिला का, बेरोजगारांचे प्रश्न सुटले का, आरक्षणासाठी त्या उमेदवारावर किती केसेस आहेत, पक्षापेक्षा तो जात महत्त्वाची मानतो का पक्ष महत्त्वाचं मानतो, हे बघा। उमेदवार येतात आणि भेटून जातात, तुम्ही म्हणजे तुम्हाला उमेदवार भेटला की तुम्हाला असं असं मोठेपणा येतो की बा प्रत्यक्ष उमेदवार येऊन गेला, तर याचा काही मोठेपणा बाळगू नका। आणि मनोज जरांगे पाटलाकडं हे सर्व उमेदवार हे चक्रा मारून जातात। हे यांचे जे फोटोग्राफर असतात हे गुपचूपमध्ये यांचे फोटो काढून ते व्हायरल करायला लागलेले आहेत की मनोज जरांगे पाटील यांचा आम्हाला पाठिंबा आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक पुन्हा खुलासा करू इच्छितो की मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही अपक्षाला, कुठल्याही पक्षाला, विरोधी पक्षाला किंवा सत्ताधारी पक्षाला कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। ज्या लोकांनी आरक्षणाला विरोध केला त्या लोकांना पाडा, ही भूमिका आपली आहे। मतदान कुणालाही करा, तुम्हाला जे मन आणि बुद्धीला जो उमेदवार पटेल त्याला तुम्ही मतदान करा, ही मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे आणि आपल्या सर्वांची भूमिका आहे। हे उमेदवार जातीला किती आजपर्यंत त्यांनी न्याय दिलेला आहे, जातीला किती मानतो, कारण काय होतं, हे जरी निवडून आले तर उद्या यांचे जे गॉडफादर असतात, यांचे जे पक्ष असतात, हे पक्षाला फार मोठं मानतात। गोरगरिबांच्या हे किती कामाला येतात हे बघा। हे आज तुम्हाला 1500 रुपये खाऊ पिऊ घालून हे तोंडावाटी काढणारे काही असतात। तर आता मी जरांगे पाटलासोबत नेहमी असतो आणि मी प्रत्येक स्टेटमेंट त्यांचं बघतो, प्रत्येक ठिकाणी बघतो। तर जर असे कोणी उमेदवार असले तर ते शक्यतो त्या उमेदवाराला भेटत नाही, पण काही स्टंटबाज काही उमेदवार येतात आणि अचानक समोर येतात आणि फोटो काढून जातात आणि ते त्याचा इश्यू करतात। तर अशा कुठल्याही उमेदवारांना पाठिंबा दिलेला नाही। आणि जर खाऊ पिऊ घातलेले कोणी उमेदवार म्हणत असतील तर अशाला तर अगोदर हे करा, कारण हे खाऊ पिऊ घालणं म्हणजे तुम्ही काही उपकार केलेले नाही। हां, तुमचं जर काम समाजासाठी असेल तर समाज बांधवांनी त्यांचा नक्की विचार करावा। आरक्षणाला जर विरोध केला असेल तर त्याला 100% पाडा, त्याला मतदान करू नका, ही मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे। 8 जूनला नारायणगडवर लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकवटणार आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना नारायणगड येथे याचं आमंत्रण या व्हिडिओच्या माध्यमातून देतो। माझं चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या आणि हे जास्तीत जास्त शेअर करा,
कारण येणाऱ्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. सर्वांनी 100% मतदान करायचं आहे. सकाळी 7लाच घराच्या बाहेर पडायचं आहे. ह्या लोकशाहीच्या रणसंग्राममध्ये तुम्ही मतदान करणार नाही अशी भूमिका ठेवू नका. बऱ्याच समाज बांधवांचे फोन येतात, आपला उमेदवार नाही मग मतदान का करायचं. तर तुम्ही मतदान नाही केलं तर जे आपल्याला पाडायचे होते तेच निवडून येतील. त्यामुळं मतदान सर्वांनी करायचं आहे. 100% मतदान करा, कुणालाही करा. तुम्हाला जो योग्य वाटेल, अपक्ष असो, सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, तुम्हाला जो व्यक्ती आवडतो. पण एवढं लक्षात घ्या की विकासाला मत नका देऊ, तर आरक्षणाला मत द्या. आपलं आरक्षण महत्त्वाचं आहे. विकास तर यांना करणे आहे, यांची जबाबदारी असते. म्हणजे आपण अपेक्षा करतो की हे विकास करतील, असं काही नाही. हे काही घरचं आणून देत नाही, यांची काही जहागिरी नसते. कुणालाही मतदान द्या, पण मतदान नक्की करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.